आपण अमावास्या आणि पौर्णिमा साजरा करतो. पण बौद्ध तत्वज्ञानानुसार या तिथींचा अर्थ काय आहे? हा अंधश्रद्धेचा अर्थ नसून इथे जागृती, करुणा आणि आत्मपरीक्षणाचा आहे. कसा? चला तर मग जाणून घेऊया. मी रोहिणी आणि स्वागत करते तुमचं आपल्या YouTube चॅनेलमध्ये. बघा, आज मला थोडंसं माफ करा. आवाज आणि तब्येत ठीक नसल्यामुळे थोडासा तुम्हाला हा आवाज कर्कश वाटेल. पण माहिती महत्त्वाची आहे. चला तर मग. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. या दिवशी उपवासात पाळलं जातं. भिक्षू, भिक्षुणी या दिवशी विनयाचं पालन करतात. पुन्हा ध्यानधारणा करतात आणि अ, उपवासात म्हणजेच या दिवशी शीलाचं पालन केलं जातं. विनय, शील, ध्यान, धारणा या सर्व गोष्टी या दिवशी प्रामुख्याने केल्या जातात. तसंच गृहस्थ जीवनात असणारे उपासक, उपासिका या दिवशी शील किंवा नैतिकतेचं पालन करतात. उपोषण म्हणजे या नैतिकतेच्या पालनासोबतच एक वेळचं भोजन किंवा अन्न ग्रहण केलं जातं. त्यामुळे हा विशेष महत्त्वाचा दिवस आहे. तसंच पौर्णिमा म्हणजेच पूर्णचंद्र. बौद्ध परंपरेत वैशाख पौर्णिमा हा सर्वात महत्त्वाचा दिवस किंवा पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. तसेच याच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांना संबोधी प्राप्त झाली होती आणि या दिवशीच त्यांचं परिनिब्बाण झालं होतं. त्यामुळे बौद्ध तत्वज्ञानामध्ये या गोष्टीला किंवा पौर्णिमेला आणि खास करून वैशाख पौर्णिमेला जास्त महत्त्व आहे. पौर्णिमा म्हणजे पूर्णचंद्र असतो. या दिवशी काय असतं, पूर्णचंद्र असल्यामुळे सर्वत्र प्रकाश असतो आणि या प्रकाशातच आपल्याला आपल्यातलं अंतरंग शोधायचं असतं. आपल्याला आपल्यामध्ये असणाऱ्या गोष्टींना पारखायचं असतं. शीलाचं पालन करून किंवा नैतिकता सांभाळून आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे जायचा असतो. जो मधला गॅप असतो तो भरून काढायचा असतो. ज्या दिवशी चंद्र पूर्ण गोल असतो, पूर्ण अखंड स्वरूपात असतो, हे त्याचं प्रतीक आहे. म्हणजे माणसाला काय असतं माहिती आहे का, प्रज्ञेचं हे प्रतीक आहे. कसं तर या पौर्णिमेच्या दिवशी माणूस प्रकाशाकडे वाटचाल करत असतो. म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे किंवा त्याच्या जीवनामध्ये प्रकाश येत असतो. म्हणजे दुःखातून छान सुखद गोष्टींकडे. असं म्हणजे काय, हे सिम्बॉलिक आहे असं मानायचं असतं किंवा असं आपण संबोधन करायचं असतं. पौर्णिमा हा म्हणजे उजेडाचा दिवस आहे. म्हणजे प्रकाश आहे सर्वत्र. म्हणजे आपल्या जीवनात सुद्धा सर्वत्र अंधार नसून, दुःख नसून आपण प्रकाशाकडे आहोत. या अर्थाने ते बघायचं असतं किंवा या अर्थाने ते बघितलं जातं. त्यामुळे पौर्णिमा ही महत्त्वाची असते. ठीक आहे. जशी चंद्रकला पूर्ण होत असते, तशीच मनाची अवस्था सुद्धा आपल्या पूर्णत्वास जात असते. कशी? म्हणजे अंधाराकडून तेजाकडे आणि दुःखाकडून सुखाकडे. हे आहे सिम्बॉलिक याचं पौर्णिमेचं. आता बघूया आपण अमावास्या. जशी पौर्णिमा महत्त्वाची आहे, तशीच अमावास्या सुद्धा यामध्ये महत्त्वाची आहे. कारण अमावास्या म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून अंधार न बघता अंधारातून नवीन गोष्ट निर्माण होते. म्हणजेच नवीन चंद्र जसा उदयाला येतोय तसं अंधार नाहीसा होऊन चंद्राचं जे शेवटचं टोक होतं आदल्या दिवशी पौर्णिमेच्या अमावास्येच्या आधीची जी कोर असते, त्या कोरपासून अंधार येतो. पण त्या अंधारातून दुसऱ्या दिवशी आपल्याला दुसरी नवी कोर पाहायला मिळते. त्यामुळे नवचंद्र. याचा अर्थ किंवा हा दृष्टिकोन आपल्याकडे काय पोहोचवतो, तर आपण अंधाराकडून प्रकाशाकडे चाललो आहोत. ठीक आहे. आता पाहतोय आपण अमावास्या. अमावास्येचा दिवस म्हणजे आपल्या स्वतःचा आत्मपरीक्षणाचा दिवस. आत्मपरीक्षण
म्हणजे चित्त शुद्ध करायचं, ध्यानधारणा करायची, मन निर्मळ साफ करायचं, हे आहे. हा दिवसच नेहमी आपल्याला नवीन तेजाकडे घेऊन जाणार आहे. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व, कारण हे आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करण्यासाठी असतं. ठीक आहे? काही बौद्ध परंपरेमध्ये अमावास्येच्या दिवशी अ, ध्यान किंवा मौन केलं जातं, मौन पाळलं जातं. यावेळेस काय करतात, काही ठिकाणी विपश्यनेची शिबिरं भरवली जातात किंवा तो पूर्ण दिवस विपश्यने घालवला जातो, व्यतीत केला जातो. मौन धरलं जातं, ध्यान धारणा केली जाते. ह्या सगळ्यांचं जे सार आहे ना, ते एकच आहे. या दिवशी शरीराला आपण जे आपल्यावरती निगेटिव्हिटी आहे, जो अंधार आहे, त्या अंधारापासून आपण प्रज्ञेकडे घेऊन जायचं असतं, प्रकाशाकडे घेऊन जायचं असतं. आणि अ, सगळे दिवस हे कोणाला पॉसिबल नाहीये ना, तर मग पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी यावर भर दिला जातो. ठीक आहे. बाहेर सर्वत्र अंधार असतो आणि हेच कारण असतं आपल्याला आपल्या आतमध्ये प्रकाश शोधायचा असतो. त्यामुळे खरं तर अमावास्या हा दिवस निवडला जातो. ठीक आहे. चंद्र नसणे हे आपल्याला जाणीव करून देते की या जगात सगळं काही क्षणभंगूर आहे. जसं की दुःख, संकट, निराशा, अशा बऱ्याच गोष्टी, नकारात्मक गोष्टी किंवा अं, आपला जन्मसुद्धा, म्हणजे या सगळ्या गोष्टी या काही कायमस्वरूपी नाही आहेत. ह्या कधी ना कधी नष्ट होणाऱ्याच आहेत. या अनित्य गोष्टी आहेत सगळ्या. याची जाणीव चंद्र आपल्याला करून देतो, जेव्हा तो अमावास्येला दिसत नाही. ठीक आहे. बौद्ध तत्वज्ञान आपल्याला सांगून जातं किंवा ह्या पौर्णिमा अमावास्येचा ह्याच्यामध्ये जो सार आहे, तो हेच सांगतं की पौर्णिमा म्हणजे जागृती, आपलं प्रज्ञा, म्हणजे आपण जागृत व्हायचं, प्रकाशाकडे जायचं. आणि अमावास्या आपल्याला शिकवून जाते शून्यता, चिंतन, मनन. म्हणजेच काय, तर आपण आपल्या आतमध्ये डोकावून पाहायचं. आणि ह्या दोनांचं मिळून जे होतं, म्हणजेच काय, तर मध्यम मार्गावर चालायचं. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक सुद्धा नाही करायचा आणि कमी सुद्धा नाही करायचं. तर आता तुम्हाला कळालंच असेल, पौर्णिमा आणि अमावास्या ह्या का महत्त्वाच्या आहेत. आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण म्हणजे या आता मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याचा वापर आपण करू शकतो. गरजेचं नाहीये की हे बौद्ध तत्वज्ञानात सांगितलं म्हणून फक्त बुद्धिस्ट लोकांनी किंवा बौद्धांनीच याचा वापर केला पाहिजे. हे खरं तर प्रत्येक माणसासाठी आहे. जसं आपण शिक्षण घेतो. शिक्षण हे फक्त बौद्धांनीच घ्यायचं असतं का? तर नाही. शिक्षण आपण सगळेच घेतो. तसंच हे जे जीवनाचं जे सार आहे, हे आपल्या सगळ्यांसाठीच आहे. जीवन व्यतीत करायचं आहे, तर आता ही जी धावपळ सुरू आहे आपली, पोटापाण्यासाठी, काहींच्या करिअरच्या गोष्टी आहेत, बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याच्यासाठी माणूस नुसता धावपळ करतोय. तर थोडंसं पॉज पॉज घेणं म्हणजेच पुढची उडी जोरात मारणं. या पॉजसाठी हे जे आपण आपल्या आतमध्ये डोकावून पाहणार आहोत, हे फार गरजेचं आहे. पौर्णिमेला जसा चंद्र पूर्ण असतो, सर्वत्र प्रकाश असतो, आपल्याही जीवनात असाच प्रकाश भरभरून यावा, हेच वाटत असतं. आणि अमावास्येला जसा अंधार असतो, पण त्या अंधारातून एक नवीन आशा तयार होते. नवीन आशा आपण बघणार आहोत. नवीन चंद्र बघणार आहोत. म्हणजे काय, आपण पॉज घेऊन, मननचिंतन करून, कुठे थकतो जाणून, काही चुका होतात आहे ह्या समजून, आपण सुद्धा नवीन दिवसाची सुरुवात ह्या पॉज नंतर करायची आहे. ठीक आहे. तर आतापासून, म्हणजे मला तरी असं वाटतं की जरी उपोषण नाही करता आलं, तरी या काही गोष्टी आहेत नैतिकतेच्या, त्या आपण नक्कीच सांभाळू शकतो. नैतिकता, शील हे आपण नक्कीच सांभाळून ठेवू शकतो. ठीक आहे. तर मग आता नवीन वर्षामध्ये पौर्णिमा आणि अमावास्या नक्की तुम्ही अ, काय म्हणतो, जागृत मनाने ह्या सुरू करा.
बौद्ध तत्वज्ञानामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या काही कर्मकांडासाठी नाही, तर मन शुद्ध करण्यासाठी, आंतरिक जागरूकतेसाठी आणि करुणेच्या अभ्यासासाठी केला जातो. सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक करायला विसरू नका. तुमच्या या माहितीला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.